सध्याच्या बदलत्या वातावरणात पिकावर विविध कीड रोग येताना दिसतात। या बदलत्या वातावरणात पिकांची नेमकी कशी काळजी घ्यायची जाणून घ्यात पीक सल्ल्यातून। भुईमुगाची पेरणी केल्यानंतर 3 दिवसांनी हलकं पाणी द्यावं आणि नंतर 10 ते 12 दिवसांच्या अंतरानं पिकाला पाणी द्यावं। पेरणी होऊन 8 ते 10 दिवसाच्या आत रुजवा न झालेल्या ठिकाणी बियाणं पेरून नांग्या भरून घ्याव्या। लवकर पेरणी केलेल्या भुईमुगाचं पीक 1 महिन्याचं होऊन त्याला फुलं यायला सुरुवात झाली की त्यात निंदणी करून भर देण्याचं काम हाती घ्यावं। मोहरलेल्या आंबा झाडांना फळगळ कमी होऊन चांगली फळधारणा होण्यासाठी आम्रशक्ती या विद्राव्य अन्नद्रव्याची 1 लिटर प्रति 25 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी। सदर 25 लिटर द्रावण हे 4 मोहरलेल्या झाडांसाठी वापरावं। दुसरी आणि तिसरी फवारणी फळे वाटाणा आणि गोटी आकाराची असताना करावी। तसंच उत्पन्न वाढवण्यासाठी आणि फळांची प्रत सुधारण्यासाठी फळे वाटाणा, गोटी आणि अंडाकृती असताना 1% पोटॅशियम नायट्रेटची 3 वेळा फवारणी करावी। करडई पिकात फुले लागण्यास सुरुवात झाली असून पाणी उपलब्ध असल्यास करडई पिकाला तुषार सिंचन पद्धतीनं 2 तास पाणी द्यावं। पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी। तसंच काळ्या माव्याचा प्रादुर्भाव आढळल्यास नियंत्रणासाठी डायमिथोएट 30 EC 13 मिली प्रति 10 लिटर किंवा ॲसिफेट 75 SP 16 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं। उन्हाळी तिळाच्या पिकासाठी चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी। जमिनीची उभी आडवी वखरणी करावी आणि शेवटच्या वखरणीच्या वेळेस 10 ते 15 गाड्या चांगलं कुजलेलं शेणखत द्यावं। जमीन चांगली भुसभुशीत करावी। प्रति हेक्टरी 3 ते 4 किलो बियाणं वापरावं। पेरणीपूर्वी थायरम किंवा कार्बेंडॅझिम यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति किलो तसंच ट्रायकोडर्मा व्हिरिडी 4 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी।